Hello, am I audible? Yes, ma'am. प्रिव्हियस लेक्चरला आपण न्यूमेरिकल्स पाहत होतो. त्यामध्ये एक न्यूमेरिकल आपण इथे सॉल्व्ह केलेला लेक्चर मध्ये. 2 न्यूमेरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले. ओके, हॅव यू सॉल्व्ड इट? Yes, ma'am. ठीक आहे. काय अडचण एखाद्या न्यूमेरिकल्स मध्ये व्हॅल्यू दिलेले असतात, फॉर्म्युला असतो जो काल सांगितलेलं की मॉलिक्युलर वेट ऑफ पॉलिमर इज इक्वल टू डीपी इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ मोनोमर. ठीक आहे, इथं आहे पहा, पॉलिमर इज इक्वल टू डीपी इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ मोनोमर. त्यामध्ये तुम्हाला फक्त हे मॉलिक्युलर वेट जे आहे मोनोमरचं ते फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे, ते फाइंड आउट केले की तुम्ही इझिली न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. न्यूमेरिकल एक मार्काला विचारलं जातं, म्हणजे एक्झामला एमसीक्यू मध्ये हे न्यूमेरिकल येऊ शकतं, कारण हे खूप सोपं आहे आणि 1 मार्क साठी मे बी आज करू शकता तुम्हाला. ठीक आहे, सो लेट अस सी द आय विल ओपन द अनदर विंडो. ठीक आहे, तर यानंतर आपला लास्टचा पॉइंट रिमेनिंग आहे, दॅट इज बायोडिग्रेडेबल मटेरियल. एक मिनिट. नेक्स्ट पॉइंट इज द बायोडिग्रेडेबल मटेरियल किंवा बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणूया आपण. सो आपण नॅचरल पॉलिमर्स पाहिले, सिंथेटिक पॉलिमर पाहिले, आता त्यानंतर बायोडिग्रेडेबल पॉलिमर पाहायचं आपल्याला. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट द पॉलिमर्स, द प्लास्टिक, द रबर, इट इज when it buried into nature या फिर when it is buried into the soil, we observed that its decomposition period is very high, किंवा त्याचा जो ऑक्सिडेशनचा पिरियड आहे, ओके, ऑक्सिडेशनचा पिरियड तो खूप हाय असतो पॉलिमर किंवा प्लास्टिकचा. प्लास्टिक or polymers, rubbers, they are not easily decomposable into environment. Okay, so we need to prepare to form some polymers which is easily degrade. Okay, so we can form the biodegradable polymers. In this polymer, degradation takes place by naturally occurring microorganism. Okay, इस ये जो बायोडिग्रेडेबल पॉलीमर है, इसमें जो डिग्रेडेशन होता है पॉलीमर का, वो नेचुरली अकरिंग जो बैक्टीरियाज होते हैं, माइक्रो ऑर्गेनिज्म लाइक बैक्टीरिया, अल्गी एंड फंगाई, ये क्या करते हैं, डिग्रेडेशन के लिए हेल्पफुल होते. ओके, सो दिस इज कॉल्ड एज द बायोडिग्रेडेबल पॉलीमर. बायोडिग्रेडेबल पॉलीमर मीन्स एक टाइप का पॉलीमर है, एक टाइप का प्लास्टिक है, उसका डिग्रेडेशन जो है माइक्रो ऑर्गेनिज्म करते. कौन से वाले माइक्रो ऑर्गेनिज्म उसका डिग्रेडेशन करेंगे या फिर हेल्प करेंगे, तो बैक्टीरिया है, फंगाई है एंड algae है. Okay, so these are the responsible microorganism for the degradation. Okay, so इसमें नंबर ऑफ एग्जांपल से बायोडिग्रेडेबल पॉलीमर में, तो फर्स्ट वाला होगा आपका बायोपोल, बायो फॉर बायोलॉजिकल, POL, पोल फॉर पॉलीमर. ओके, बायोपोल. So it is used for molding films, medical and veterinary applications. ये कहाँ पे यूज किया जाता है बायोपोल? मेकिंग द फिल्म्स, मेडिकल एंड वेटरनरी एप्लीकेशंस में यूज होता है बायोपोल. नेक्स्ट अनदर एग्जांपल है पॉलीकैप्रोलैक्टोन. ओके, पॉलीकैप्रोलैक्टोन जो है वो हम उसे मिक्स कर सकते हैं विथ PVS या फिर नायलॉन 6 के अंदर. वी कैन मिक्स विद PVC एंड नायलॉन 6 टू मेक मोल्डेड आर्टिकल्स. ओके, किसके लिए हमें ये कहाँ पे यूज करेंगे हम पॉलीकैप्रोलैक्टोन, उसे हम PVC या फिर नायलॉन 6 के अंदर मिक्स कर सकते हैं या फिर उसके अंदर ब्लेंड कर सकते हैं एंड मोल्डिंग आर्टिकल में उसका यूज करते हैं. ओके, नेक्स्ट होगा आपका पॉलीलैक्टिक एसिड. ओके, सो लैक्टिक एसिड इज यूज्ड फॉर द ऑर्गन्स रीजनरेशन एंड प्लास्टिक सर्जरी. ओके, यहाँ पे आपको किसका यूज किस फील्ड में हम कर रहे हैं आपको रिमेम्बर रखना होगा, क्योंकि याद रखना है आपको, क्योंकि ये एग्जाम में पूछा जाता है कि पॉलीलैक्टिक एसिड इज यूज्ड इन डैश डैश टाइप ऑफ एप्लीकेशन, मतलब ऑर्गन रीजनरेशन होगा आपका या फिर प्लास्टिक सर्जरी. देन नेक्स्ट होगा पॉली-डी-एल लैक्टिक एसिड. ओके, पॉली-डी-एल लैक्टिक एसिड मींस D फॉर डेक्स्ट्रो,
L फॉर लियो। ओके, लैक्टिक एसिड के दो बोथ फॉर्म है, डेक्स्ट्रो एंड लियो कहते हैं, शॉर्ट में हम उसे DL लिखते हैं। पॉली DL लैक्टिक एसिड, इट इज यूजफुल फॉर organs regeneration and plastic surgery. It also can be used या फिर प्रिपेयर कैसे करेंगे हम पॉली DL lactic acid? It can be prepared by the fermentation process of glucose or fructose. Okay, पॉली DL lactic acid हम कैसे प्रिपेयर करेंगे? By using the fermentation process of lactose and sorry, glucose and fructose. Okay, glucose and fructose, these are the sugars which is having the same molecular formula but different structural formula. Means glucose and fructose एक दूसरे के आइसोमर्स है. ओके, नेक्स्ट आपण फक्त बायोपॉलिमरचे एक्झाम्पल पाहत आहोत इथं, बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे polyglycolic acid. Okay, so polyglycolic acid can be used in the same plastic surgery, regeneration, and it can be also used in the orthopodic treatment. ठीक है, orthopodic treatment भी हम उसे यूज कर सकते हैं. नेक्स्ट एग्जाम्पल है आपका पॉलीडायोक्सिन. पॉलीडायोक्सिन इज यूजफुल इन मेडिकल एंड एग्रीकल्चरल फील्ड. ओके, so these are the examples of biodegradable polymers. Biodegradable polymers having some limitations. Okay, let us see. First, they cannot be manufactured on the large scale. Why we cannot form in a large scale? Because they are very costly. They do not have high mechanical strength. Costly रहते हैं, उसके जो mechanical strength है वो high नहीं, means उसकी low होगी mechanical strength. Next, see the some applications of biodegradable polymers. Biodegradable polymers में पहले तो बायोपॉल जो है वो हम पॉलीइथिलीन के साथ यूज कर सकते हैं, या फिर ब्लेंड करके हम उसका कन्वर्जन फिल्म मेकिंग में बना सकते हैं, फिल्म मेकिंग में यूज कर सकते हैं हम, या फिर फिल्म मेकिंग में उसका जो यूज है वो पैकिंग में होगा, आपको लैमिनेशंस करने में यूजफुल है, कैरी बैग हम प्रिपेयर फॉर्म कर सकते हैं, डिस्पोजेबल बॉटल्स भी बनाने के लिए हमें ये बायोपॉल यूजफुल है. ओके, सेकेंड एप्लीकेशन है बायोडिग्रेडेबल पॉलीमर का आपका मोल्डेड आर्टिकल्स. ओके, सो यूज्ड इन द इंजेक्शन मोल्ड मेथड. आपण पाहिले पहा इंजेक्शन मोल्ड मेथड. Molded articles used in the injection mold method, blow molding method. Okay, नेक्स्ट असेल एक्झाम ऍप्लिकेशन मेडिकल फील्ड. मेडिकल फील्ड मध्ये आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर यूज करतो. कुठे यूज करतो तर सो वी कॅन यूज इन द पॉलिमर्स लाईक पॉलीलॅक्टिक ऍसिड असेल, पॉलीडायक्झेन, हे दोन आपण पॉलिमर्स यूज करू शकतो सर्जरी मध्ये आणि ऑर्गन रिजनरेशन मध्ये. ऑल्सो इट कैन बी यूज इन द ऑर्थोपोडिक ट्रीटमेंट. ठीक है, नेक्स्ट एप्लीकेशन होगा आपका एग्रीकल्चर. ओके, यूजफुल इन क्रॉप यील्डिंग, ऑल्सो यूज्ड इन द फर्टिलाइजर एंड पेस्टिसाइड. ओके, so here your topic, that is polymer, is over. If you can having any questions or doubts, so please ask. That's why we are revise or repeat it. Okay, are you getting the biodegradable material? बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स मध्ये तुम्हाला त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आणि त्याचे यूज कुठे झालेला आहे. फॉर एक्झाम्पल बायोपॉल आहे, ऑर्गन रिजनरेशन मध्ये कोणता आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर यूज केले, किंवा ऑर्थोपोडिक मध्ये, तर हे MCQ मध्ये विचारलं जातं. ओके, सो हिअर युअर टॉपिक इज ओव्हर, दॅट इज पॉलिमर. इफ यू हॅव एनी डाउट्स और questions regarding to this topic, so please ask me. If you can you will ask, I can repeat it or I can revise the points. Okay, यामध्ये काय अडचण आहे का कोणाला पॉलिमर या टॉपिक मध्ये?
समजलंय का हा टॉपिक? यामध्ये काय अडचण आहे का? अडचण असेल तर विचारा. नो मॅम. ओके, ठीक आहे, आपण हे लिहून घेऊया, आपल्याला वेळ आहे. पुढचा टॉपिक आपल्याला मेटल सिरेमिक्स हा स्टार्ट करायचा आहे, तर मी हे लिहून देते. न्यूमरिकल सॉल्व केले का सगळ्यांनी? Yes. न्यूमरिकल ओके, ठीक आहे. न्यूमरिकल्स लिहून द्यायची गरज नाही, मग तुम्ही सॉल्व केले तर हा पॉईंट फक्त आपण राईट डाऊन करूया. राईट डाऊन द हेडिंग बायोडिग्रेडेबल पॉलिमर. Biodegradable polymer, in which first point, write the first point. In this polymer, degradation takes place by, in this polymer, degradation takes place by naturally occurring microorganism such as bacteria, fungi, अल्गी म्हणजे शेवळ आणि फंगाय म्हणजे बुरशी. ओके, बॅक्टेरिया, फंगाय, अल्गी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बायोपोल. It is used for molding films, medical and veterinary applications. Next, polycaprolactone. Next example, polycaprolactone. It can be blended with PVC, nylon 6. PVC, nylon 6 to make molded articles. Next, polylactic acid. It is useful for organs regeneration. Plastic surgery. Next example, poly-D-L lactic acid. D for dextro, L for leo. Polydextroleuolactic acid. It is useful for organs regeneration.
It is useful for organ regeneration. Comma, plastic surgery. It can be prepared by. It can be prepared by fermentation of glucose or fructose. Glucose or fructose. And polymerization. And polymerization. Okay, over this. झालं का लिहून? हॅलो, ओव्हर. Yes, ma'am. ठीक आहे, पुढची स्लाइड पहा. नेक्स्ट एक्झाम्पल, polyglycolic acid. Polyglycolic acid. Write down. It forms polymer for organ regeneration, comma, plastic surgery, comma, orthopedic treatment. Orthopedic म्हणजे हाडांची ट्रीटमेंट. Orthopedic treatment. Next example, polydioxane. Polydioxane. Write down. It is useful in medical and agriculture field. It is useful in medical and agriculture field. Next. Next sentence ला, next line ला, biodegradable polymers having some limitations as Roman first, they cannot be manufactured on
they cannot be manufactured on large scale Next, Roman second, they are very costly. They are very costly. Next, they do not have high mechanical strength. They do not have high mechanical strength. Okay. Next, applications of biodegradable polymer. I have done the first step. Biopol can be used with polyethylene used to convert films which are useful for packing laminations, carry bags, disposable bottles. Okay. Second application, molded articles. Okay, write down. It is used in injection mold method. Blow molding method. Next, medical field. Polymers like polylactic acid, polydioxane,
useful in surgery, comma, organ regeneration, comma, orthopedic treatment. Next, agriculture. Last, agriculture. Write down. Agriculture, useful in crop yielding, also used in fertilizer and pesticide, also useful in fertilizer and pesticides. Here the polymer topic is over. Tomorrow we will start with the metal and ceramics topic, that is new topic. पॉलिमरचे पीपीटी ह्या लास्ट पॉइंटच्या त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, फक्त न्यूमेरिकल्स वगैरे नाहीत आणि एक्सट्रुजन मेथड, इंजेक्शन मेथड फक्त पीपीटी मध्ये नाहीये, तर तो पॉइंट तुम्ही नोट्स मधून कव्हर करू शकता. पॉलिमरचे एमसीक्यू आहेत का मी पाहते, म्हणजे आपण डिस्कस करूया. पॉलिमरचे एमसीक्यू या माझ्या ड्राईव्हला तर दिसत नाहीयेत कुठं, पाहते मी, सापडले तर आपण डिस्कस करूया आणि तिकडे पण टाकू टीचिंग डायरी तुम्हाला. ठीक आहे, मी पॉलिमरचे एमसीक्यू पीपीटी आहे तिथं. ठीक आहे, मी पाहते आणि तुम्हाला पॉलिमरचे एमसीक्यू टीचिंग डायरी मध्ये आज हे होईपर्यंत सेंड करते. All of you put your roll number in the chat box. एमसीक्यू मी तुम्हाला सेंड करते आज टीचिंग डायरी मध्ये, उद्या आपण डिस्कस करूया आणि न्यू टॉपिक मेटल सिरॅमिक्स स्टार्ट करू. ठीक आहे, इज इट ओके? ओके मॅम. ठीक आहे, आज तुम्हाला लवकर सोडते मी. Okay, we'll stop here.